आज देणार होता आपल्याला बाहेर पार्टी. चला पब्लिक पुढे सांगतो तुम्हाला काय विषय ती. तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपलं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. मी तुमचा लाडका ब्लॉगर वैभव 4353. आज होता गुढी पाडवा. मग सकाळ सकाळ उठून आपल्याला जायचं होतं आपल्या टेरेसवर. मी एक सिनेमॅटिक व्हिडिओ बनवलाय गुढी पाडव्याचा. कसा आला सांगा तुम्हीच मग. ही माय भूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी औची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा हे बाणा, ही अमुची आहे बोली. अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची. व्हिडिओ कसा आलाय तुम्ही सांगा पब्लिक. परत तिथनं जायचं होतं आपल्याला मग आपल्या शॉपवर. निघालेलो एकदम क्वालिटी मध्ये आपण आपल्या शॉपवर. शॉपवर येऊन बसलेलो तोपर्यंत तिथं आपला सांबडा डॉन आला. सांबडा डॉनने घेतलेला iPhone 13. चांगल्या बोले कुछ विषय पळत देवच्या पोरांचा नाद नाही करायचा. परत तिथनं जायचं होतं आपल्याला मग नाथाच्या मंदिरात दर्शन घ्यायला. मंदिरात येऊन दर्शन घेतलं. तिथं नाथबाबाच्या यात्रेचा नारळ फोडायचा होता म्हणून सगळी जमलेली. नारळ फोडला, सगळी निघाली मग आपापल्या घरी. मी बी आलो मग घरी. संध्याकाळी जायचं होतं आपल्याला जेवायला. बाहेर सांगणार होता. जर वेळेस गत आमची धिंगाणा मस्ती बघा मग तुम्ही. निघाना मस्ती करता करता काय कसं हॉटेल आलं काय कळलंच नाही. आपण आलतो मनोज भैयाच्या सौंदर्य हॉटेलवर जेवायला. दिली मग जेवणाची ऑर्डर. बाहेर नुसतीच बोट दाखवत होता कारण की त्याचा बर्थडे होता. ती आज बिल भरणार होता. तोपर्यंत आपल्या ताटाची ऑर्डर आली. स्वामीने तर इकडे नुसता दणका लावलेला. सगळ्यांचं जेवण झालं तरी नाण्याने स्वामी दोघं जेवत होती. जे म्हणलं जेवा जेवा काय विषय नाही. मी आलो काहीतरी थंड घेऊ. मस्तपैकी मिरिंडा आणलेला. परत मग सौंदर्य हॉटेलला केलं बाय बाय आणि निघालो आम्ही आमच्या घराकडे. परत मग जाताना लोणीतनं घेतला केक. बायड्याचा बर्थडे करायचा होता आपल्याला. परत मग आलो बायड्याच्या घरापाशी. पोरं गोळा केली बर्थडे करायला. मग बर्थडे केला बायड्याचा. परत मग तिथनं मी जातो घरी. तुम्ही करा लाईक आणि फॉलो.